तर नमस्कार मंडळी, माझे नाव अखिलेश भंडारे आणि माझ्या बरोबर आहेत आमचे जिमचे ट्रेनर अभिजित. अभिजित. तर गाईज आज आलेला आहे आपला पहिला जिमचा ब्लॉग कम पॉडकास्ट जास्त. तर आता आपली पॉडकास्टची सिरीज आपण लवकरच चालू करत आहे. तर आपले पहिले गेस्ट आहेत अभिजित सर. हॅलो. आपण जिम केली पाहिजे. आता बघा तुम्ही, समर चालू झालेला आहे, लोक म्हणतायत खूप गरम होतंय, ऊन लागतंय. तर तुम्ही सांगा की जिम केल्याने काय फायदा होऊ शकतो उन्हाळ्यात किंवा कोणता पण ऋतू असतो. तसं उन्हाळ्याचा काही हे नाहीये, तुम्ही कुठल्या पण ऋतूमध्ये तुमचा एक वर्कआउट रुटीन शेड्यूल प्रॉपर वेने सुरू करू शकता. असं नाहीये. हेल्थ वाईज तुम्ही जाल तर खूप इम्पॉर्टंट आहे काही काही गोष्टी. पण नॉर्मल तुम्हाला फिटनेसच्या बाबतीत काही आता करोनाच्या टायमात आलं किंवा काही कोविडच्या टायमात जे हेल्थच्या बाबतीत लोकांना खूप त्रास झालेला आहे किंवा इम्युनिटी कमी पडली किंवा एनिथिंग गोष्ट, काही काही जे मसल पेन आहे, बोन पेन आहे किंवा खायला टायमावर मिळालं नाहीये, त्यामुळं पण भरपूर लोकांना त्रास झालेला आहे. त्याच जागेवर एखादं हेल्दी शरीर असलं तर कधी पण त्या बाबतीमध्ये किंवा असं संकट आल्यावर आपण त्याच्याशी लढू शकता. तर म्हणजे की आपण जर हेल्दी राहिलो तर आपल्या पुढच्या आयुष्यात जे येणारे आपल्या जे प्रसंग आहे, काय आजार येणार आहे, तो आपल्याला काय म्हणते त्याला लढाई करता येईल. आपण हेल्दी असलो, आपल्याला काय आजार झाला, आपलं वजन कमी असलं तर आपलं ऑपरेशन आहे सक्सेसफुल होऊ शकतं. पण समजा तुमचं वजन जास्त, डॉक्टर म्हणतात तो वजन असल्यामुळे तुमचे कॉम्प्लिकेशन येतात. समजा अपेंडिक्सचं ऑपरेशन आहे, आपण पकडलं, समजा एखाद्याचं वजन जास्त आहे तर अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं तर त्याला नंतर पुढे कॉम्प्लिकेशन येतात, असं पण होत आहे. तर म्हणजे हे फायदे आहेत. तर तुम्ही तुमच्या आता हे धरलं की आता एक हेल्दी शरीर आहे, आता तुम्ही बघतायच आहे की प्रदूषण केवढं आहे, नॉर्मल लोकांना खूप व्यसनाधीन लोक खूप आहेत. तुम्ही जर एक लाईफस्टाईल बॅलन्स ठेवली तर कधी पण चांगलं आहे त्या बाबतीत. व्यसन बंद करू नका असं नाही बोलते, पण लाईफस्टाईल बॅलन्स ठेवा एवढंच. व्यसन कोणत्या पण गोष्टीत असू शकतं काही, म्हणजे फास्ट फूड खाण्याचं व्यसन असू शकतं, खूप आहे सगळ्यांसाठीचे. तर सर मला सांगा की व्यायामाचे फायदे काय होतात. म्हणजे आपण डेली रुटीनचे जॉब करतायत, काही शिकतायत, प्रत्येक जणाचा पॅटर्न वेगळा आहे ना. व्यायाम केल्याचा काय फायदा होऊ शकतो प्रत्येकाला. तसा असा इनडायरेक्ट फायदा नाही सांगू शकणार की आता नॉर्मल काही काहींना आता येत आहे, वर्कआउट करताय तुम्ही, एक ठिकाणी तुम्ही मिळताय, सगळे एक साथ हे घेताय, फ्रेंड्स येतात, थोडंफार प्रमाणात मेंटल स्ट्रेस डाऊन होऊ शकतो तिकडं. आणि त्याच्याबरोबरच आपण वर्कआउट रुटीन लावलं तर आपलं शरीर पण हेल्दी राहू शकतं. बरोबर आहे. दोन्हीकडे लक्ष दिलं तर उलटा लाईफ चांगली होऊन जाईल तुमची. म्हणजे आता तुम्ही बघा की प्रत्येक जणाचा काहीतरी मेंटल स्ट्रेस असतो. तो मेंटल स्ट्रेस जेव्हा तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी करता तर मेंटल स्ट्रेस निघून जातो, असं जरा म्हणणं आलं. बरोबर आहे. बरोबर आहे. पण तुमचा दिवस किती बी खराब गेलेला असतो, समजा तुमचा एखादा इंटरव्ह्यू आहे, काहीतरी एक्झाम आहे, खराब गेली, पण तुम्ही येऊन 1-1.5 तास 2 तास चांगलं वर्कआउट केलं, तुम्हाला वाटतं हा वर्कआउट तर चांगलं गेलंय, परत एकदा उद्या नवीन जोशने आपण तयारी करू शकतो चांगल्या वर्कआउटच्या सक्सेसच्या याच्यावर. ती खरी गोष्ट आहे. आणि कसं आहे, एका ठिकाणी तुम्ही आता वेट लिफ्टिंग करत असाल, नॉर्मल वर्कआउट जरी करत असाल तरी डोक्यात राहतं, अरे उद्या जाऊन काहीतरी हेवी मारू आपण, की आज एवढं वजन गेलंय. त्याच्या डोक्यात तसं वर्कआउट, कामाचं टेन्शन आहे, सगळं स्टडीचं टेन्शन आहे, याचं टेन्शन आहे. पण जिम मध्ये उद्या गेलं तरी आता हेवी मारू काहीतरी, की दुसऱ्यांना दाखवता नाही, अरे फ्रेंड्सला तरी दाखवणार तुझ्याहून मी जास्त केला वर्कआउट. बरोबर आहे. आणि एक पण आहे की समजा आता काही म्हणतात माझं फ्रेंड सर्कल नाहीये, पण काही काहींचं आहे ना जिमचा फ्रेंड सर्कल बनतो, जिमला पण चांगले चांगले लोक भेटतात. आणि एक सगळं तुम्ही ऑब्झर्वेशन केलं, आपले ट्रेनर तर सांगताच, काही मित्र समजा आता मी बॅकचा सेट मारतोय, असं मारतोय तुम्हाला, तो पण सांगतो पोस्चर चुकते, तू ते पण कर. मग तुम्हाला कळतं की यार आपण लोकांकडे गेलं पाहिजे, लोक आपल्याला एकदम दोन्हीसाठी सांगण्यासाठी रेडी आहेत. नाही, ही गोष्ट खरी आहे, पण नॉर्मल आमचं कामच आहे तुमचं काम पूर्ण. पण एखाद्याचं चुकत असेल, काय वर्कआउट चुकत असेल, तिकडं नॉर्मल त्याला प्रॉपर वेने शिकवणं हे कामच आहे. आणि कसं आहे, डेली रुटीन नॉर्मल डिसिप्लिन पण लागला जातो. आणि डिसिप्लिन शेड्यूल असलं, नॉर्मल तुमचं खाण्यात डिसिप्लिन आहे, तुमचा वर्कआउटला डिसिप्लिन आहे, प्रॉपर लाईफ मध्ये पण डिसिप्लिन होऊन जातो. कामावर उशिरा उठतं तर पण लवकर उठून जातो कधी. बरोबर आहे. म्हणजे की एक पण आहे की जेव्हा तुमचं आहे ना फिजिक्स चांगली राहते ना, तुम्हाला कॉन्फिडन्स पण येतो, लोक तुमच्या विषयी बोलतात. एखाद्याचं समजा तो वजन जास्त आहे, त्याने वजन कमी केलं, त्याला माहिती आहे आपलं वजन लई कमी नाही झालेलं, पण लोक म्हणतात तो चेंज लोकांना दिसतो, लोक म्हणतात अरे यांनी काम केलं. जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करताना चांगल्या गोष्टी करायला वेळ लागतो आणि त्याचं प्रेस म्हणजे फळ नंतर दिसतं. ते बरोबर आहे सर, ते पण तुम्हाला ऑब्झर्वेशन आला. सर तुम्ही आता मला सांगा किती वर्ष झाले की ट्रेनिंग? 15.
15 वर्ष म्हणजे जवळजवळ तुम्ही आज 26 साली 2011 साली चालू केलं. 12 yes. ओके. 2012. इंडिया वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तुम्ही ऑनलाईन बॅचेस पण घेता होते? हो सर. कितीतरी माझे 3 ऑनलाईन हे सुरू आहेत. आणि सकाळचं मी ऑनलाईन हे करतो आणि- ते शेड्यूल करतो. बाकीचे आपले ऑफलाईन. येस, सर, ऑफलाईन तुमचे- पण आहे ऑनलाईन पण आहे आणि स्वतः डायटिशियन असल्यामुळे मी कन्सल्टेशन पण घेतो. ओके. तुमचं काय कारण नाव व्यू आहे का तुमचं स्वतःच्या अकाउंटचं काही? माझं अकाउंटचं नाव abhi.geetfitness आहे. हा. तर कोणाला करायचं असलं कॉन्टॅक्ट सरांना करू शकतात. आणि सर तुमच्या लुक माग कोणी मोटिवेशन कोण आहे? मला कळालंय मोटिवेशन तुम्ही समजून सांगितलं. माझं मोटिवेशन उन्हाळा आहे. उन्हाळा, कारण उन्हाळ्यात आहे ना काहीच, कारण उन्हामुळे आहे ना केस गळण्याची जास्त शक्यता होते, कारण घाम जास्त होतो डोक्यात. त्याच्यामुळे सरांनी हे घेतलंय. पण तुम्हाला सांगतो हा लुक संजय दत्तचा आहे. संजय दत्तने खूप पिक्चर मध्ये हा लुक ठेवलेला आहे, असा बारीक केस आणि खाली दाढी. तर सर आम्हाला खूप चांगले गायडन्स करतात. तर धन्यवाद सर, खूप चांगले गायडन्स दिले. तर लोकांनी जिम केली पाहिजे. कुछ भी करो, जिम आओ, वर्कआउट करके जाओ. हे आहे आपलं ब्लॉग कम पॉडकास्ट सिरीज 1 पार्ट 1 विथ अभिजित सर.